नाशकात वेगवेगळ्या धरणातून विसर्ग सुरू आहे। गुरुवारी नाशिकला पावसानं चांगलंच झोडपलंय। गंगापूर धरणातून 1130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी महेश महाले। जूनच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 62% इतका पाणीसाठा साचलाय आणि धरण क्षेत्रात आणि पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततधार पावसाने पाणी पातळी देखील वाढलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातनं 1130 इतका क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। हे पाणी थेट गोदावरी नदीत जाणार आहे आणि यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। एकूणच जर बघितलं तर जूनच्या सुरुवातीच्याच आठवड्याला जर बघितलं तर नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढलेले आहे। याच सततच्या पडत असलेल्या पावसाने गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील मोठी वाढ जी आहे ती झालेली आहे। 62% इतका धरण जे आहे ते भरलेलं आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील इतर छोटी मोठी धरणे जी आहेत ती देखील भरलेली आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातनं 22,000 क्युसेक इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातोय। अद्यापही पावसाची जी संततधार आहे ती कायम आपल्याला दिसून येते। यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होतोय। मात्र 1130 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातनं करत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।